नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आज समोरचा टॉपिक म्हणजे व्यवहारी अपूर्णांक. आता व्यवहारी अपूर्णांकामध्ये अपूर्णांक म्हणजे काय? आता अपूर्णांक म्हणजे ज्या संख्येची किंमत पूर्ण नसते त्या संख्येला म्हणतो आपण अपूर्णांक. जसं की बघा, अपूर्णांक संख्या. आता अपूर्णांक म्हणजे ज्या संख्येची किंमत पूर्ण नसते त्या संख्येला म्हणतो आपण अपूर्णांक. जसं की बघा 1/4. आता 1/4 म्हणजे ही संख्या पूर्ण झालेली नाही आहे. 4 हिस्सापैकी एक हिस्सा म्हणजे याला म्हणतो आपण अपूर्णांक. या वरच्याला म्हणतो आपण अंश आणि खालच्याला म्हणतो आपण छेद. पण वाचताना त्याला अंश आणि छेद वाचत नाही आपण. वाचताना आपण त्याला वाचतो 1/4. आता या चित्रातनी आपल्याला अपूर्णांक संख्येची बेरीज करायची आहे. जसं की अपूर्णांक संख्येची बेरीज, अपूर्णांक संख्येची वजाबाकी, अपूर्णांक संख्येचा गुणाकार, अपूर्णांक संख्येचा भागाकार. आता यामध्ये अपूर्णांक संख्यांची बेरीज. आता या अपूर्णांक संख्येच्या बेरजेमध्ये आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या असतात. जे बघा, आपण याचा 3 भागात डिवायडेशन करतो. जसं की बघा, छेद समान असताना, छेद पटीत असताना, एक छेद समान व पटीत नसताना, म्हणजे तिन्हीच्या तिन्ही एकाच वेळेस क्लिअर होतील. आपण याच्यातनी बघा, सर्वात पहिले छेद समान असताना. आता छेद समान असताना म्हणजे बघा, त्याच्यातली पहिलं गणित लक्ष द्या. 4/3 प्लस 5/3 प्लस 9/3 प्लस 1/3. आता याचा अर्थ असा होते की वर हे खालच्या जेवढ्या संख्या आहे त्या संख्येला म्हणतो आपण सर्व संख्या जर सारख्या असेल तर छेद समान असताना. मग आता आपल्याला इथं करायचं काय, लक्ष द्या. या सर्व संख्येला इथं छेद समान आहे म्हणजे सरळ कॉमन आपण घेणार 3 प्लस. आता वरच्या ह्याच्यातली जेवढ्यांची बेरीज असेल, आता प्लस म्हणजे बेरीज दिलेली आहे म्हणून सर्वांची आपण बेरीज करणार. 9 आणि 1 10, 10 आणि 5 15, 15 आणि 4 19. म्हणजे आपल्याला जे उत्तर विचारलेलं आहे तर आपलं उत्तर काय आलं, 19/3. बरोबर. आता समोरच्या ह्याच्यातनी जर म्हटलं तर लक्ष द्या, 3/4 प्लस 4/4 प्लस 5/4. आता छेद समान आहे, सर्वीकडे छेद समान जर बदला तर इथं कंडिशन काय होणार, सर्वीकडे कॉमन आले 4, वर सर्वांची बेरीज करा. आता इथं बघा, इथं झाले 7, 7 आणि 5 12. आता इथं जसा भाग जाते तसा भाग देऊन टाका. 4 1 4, 4 3 12 म्हणजे उत्तर येणार आपलं 3. बघा, आता एकाच वेळेस आपण बाकीचे गणित लिहून घेतले. जसं की 3 4 5 आणि 6. याच्यामध्ये सर्वांमध्ये एकच कंडिशन आहे, छेद समान असताना. छेद समान असताना काढणं आहे तर बघा, इथं सर्वांकडे छेद समान आहे म्हणून आपण टाकणार 5. आता सर्वांची बेरीज करून घ्या. बघा, 5 आणि 5 10, 10 आणि 3 13, 13 आणि 2 15. म्हणजे आलं 15/5. जिथं भाग जात असेल तिथं भाग द्यायचा. 5 1 5, 5 3 15 म्हणजे उत्तर येणार आपलं 3. आता हेच कंडिशन इकडे जर बघितली तर बघा, छेदात किती आले कॉमन, 12. आता वर जर म्हटले तर यांची बेरीज करा. याच्यातले 2 याच्यात टाकले म्हणजे हे झाले 20, 20 आणि 10 30, 30 आणि 10 40, 40 आणि 3 43. आता या 43 भागेला 12 होते का, म्हणजे पूर्ण भाग जाते का, नाही जात. पूर्ण भाग जात नाही म्हणजे उत्तर येणार तुमचं 43/12. आता याला पूर्णांक युक्त पूर्णांक सध्या नाही बनवायचं, मला फक्त अपूर्णांक सांगितलं तर फक्त अपूर्णांक बनवा. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण ते सर्व गोष्टी क्लिअर करू. त्यानंतर याच्यात बघा, छेद येणार 15. आता यांची बेरीज जर म्हटली तर लक्ष द्या, हे झाले 15, 15 आणि 5 20, 20 0 हातचाला 2, 2 आणि 1 3, 4 आणि 5 टोटल आले 50/15. आता इथं दोन्हीकडे 5 न भाग जाते, देऊन टाका. 5 3 15, 5 1 5 म्हणजे इथं आले 10/3. बरोबर. आता समोरच्या याच्यात जर म्हटलं तर छेद समान आहे. छेद समान किती आले 6.
आता सर्वांची बेरीज करून घ्या. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथं 20, इथं 20, इथं 10 म्हणजे झाले 50. 50 आणि 6 56. 56 आणि 2 58. सरळ सरळ जसा भाग जाते तसा देऊन टाका. आता इथं याचे जर अर्धे केले तर 32 6 बे 1 बे 2 4 उरला 1 बे 9 18 म्हणजे उत्तर येणार 29/3. इथं उत्तर खतम. आता बघा याच्यात आपण छेद समान असतानाची घेतले. आता येणार छेद पटीत असताना. छेद पटीत असताना म्हणजे प्रत्येक संख्या हे पटीत नाही असणार, प्रत्येक ठिकाणी हे पटीत नाही असणार. आता हे आले तर सॉल्व कसे करायचे लक्ष द्यायचं. आता इथं काय करणार, इथं 16 आहे, इथं 8 आहे, इथं 4 आहे. या गणितालाच आपण कन्वर्ट करू. पण तुम्ही सॉल्व करताना हे गणित वेगळ्या याच्यावर वेगळ्या रजिस्टरवर उठवायचं. गणित वेगळं असलं पाहिजे, तुमचं सॉल्व वेगळं असलं पाहिजे. आपल्याकडे तेवढी कंडिशन तेवढा वेळ नाही आहे म्हणून ते आपण ते कंडिशन करणार नाही. आता इथं काय होणार लक्ष द्या, इथं आहे 16, इथं 16 आहे, इथं 16 करण्यासाठी किती गुणावं लागेल 2 ने. तर वर पण 2 ने गुणणार. ज्या संख्येनं खाली गुणलं असेल त्या संख्येनं वर गुणणार. आता इथे 16 झाले, वर त्या संख्येनं गुणलं. आता इथं 16 करण्यासाठी किती गुणणार 4 न, वर पण 4 न. म्हणजे छेदात कॉमन किती आले 16. हे समान किती झाला 16 न. आता याची बेरीज करा बघा, इथं गुणाकार करा. 4 दुनी 8 प्लस 3 दुनी 6 प्लस 1. आता इथं लक्ष द्या, इथं जर बनले दोघांची बेरीज झाली 14, 14 ने 1 15 आणि छेदात आले 16 म्हणजे आपलं उत्तर आलं 15/16. तेच गणित इकडच्या ह्याच्यात बघा. आता इथं 9 आहे, इथं 9 करण्यासाठी किती गुणावं लागेल 3 ने. मग आता इथं जर 3 न गुणलं तर वर पण 3 न गुणायचं. छेदात किती येणार, छेदात येणार 9. आता वर बघा 4 प्लस 8 3 24. आता या 24 मध्ये 4 मिळवले म्हणजे झाले हे 28 छेदात 9 म्हणजे उत्तर येणार 28/9. आता हेच कंडिशन इकडे जर बघितली तर इथं आहे 9, इथं 9 करण्यासाठी किती गुणणार 3 ने, वर पण 3 ने, इथं पण 3 ने, वर पण 3 ने. छेदात किती आले, छेदात आले 9. आता वर सरासर हे 28 प्लस 3 5 15 प्लस 3 1 3. आता जशी बेरीज होते तशी बेरीज करून टाकायची. बघा यामधले 2 याच्यात टाकून द्या म्हणजे झाले 30. 30 आणि 15 45. 45 आणि याच्यातला उरलेला 1 46. 46 छेदात 9. दोन्ही संख्येला एका संख्येनं भाग जाते का, नाही जात. म्हणजे उत्तर येणार 46/9. आता इकडच्या याच्यात म्हणलं छेद पटीत आहे. आता इथं बघा, इथं 15 बनते, इथं 15 बनते, पण इथं 15 बनत नाही. तर त्यावेळेस कंडिशन काय होणार की याच्यापेक्षा मोठी संख्या पकडायची. म्हणजे आता 30 जर बनवले तर इथं पण 30 बनते, इथं पण 30 बनते, इथं पण 30 बनते. मग इथं काय करायचं, याला 2 न गुणा, वर पण 2 न गुणा म्हणजे 30 झाले. याला 30 करण्यासाठी 3 न गुणा, वर पण 3 न गुणा, याला 6 न गुणा, वर पण 6 न गुणा. म्हणजे छेदात आले तुमचे 30, वर 6 चूक 24 प्लस 3 त्रिक 9 प्लस हे दोन्ही 4. आता एक काम करा, यामध्ये हे मिळवले म्हणजे हे झाले 28. 28 आणि याच्यातले 2 याच्यात टाकून द्या म्हणजे सरळ सरळ 30 आणि उरले समोर ते तुम्हाला 7 म्हणजे टोटल आले 37. म्हणजे 37 छेदात होणार 30 म्हणजे उत्तर येणार तुमचं 37/30. आता समोरच्या याच्यातनी दुसरे 2 गणित अजून घ्या. आता यामध्ये काय कंडिशन होणार लक्ष द्या, इथं 14 आहे, इथं 7 आहे. छेद समान केले तर छेद समान होणार 2 ने. इथे 14 झाले, इथे 14 झालं म्हणजे वर पण 2 न उरणार. छेदात किती आले, छेदात आले 14. 5 दुनी 10 प्लस 7 म्हणजे समोर येणार 17 छेदात 14. म्हणजे याचं उत्तर आलं 17/14. समोरच्या याच्यात जर म्हटलं तर बघा, इथं 28 आहे, इथं 14 आहे, एकमेकाच्या पटीत आहे. सरळ इथं 28 आहे, 28ला 14ला 28 करण्यासाठी 2 न गुणा, वर पण 2 न गुणा. छेदात आलं तुमचं सरळ 28, वर 5 प्लस 7 दुनी 14. आता 14 आणि 5 किती, 14 आणि 5 19, मग 19/28. तिथं तुमचं उत्तर खतम. आता याच्यातनी जो तिसरा भाग आहे याच्यातनी छेद समान व पटीत नसताना आता याच्यात 4 गणिते घेतलेले आहे आपण. आता हे जे आहे ते एकमेकाच्या पटीतही नाही आहे आणि एकमेकाचे छेद समानही नाही आहे. तर यावेळेस काय कंडिशन करणार लक्ष द्या. आता
7च्या पाड्यात 5 येत 7च्या पाड्यात 5 येत नाही, 5च्या पाड्यात 7 येत नाही, त्यावेळेस आपण एक सरळ सरळ कंडिशन करायची. लक्ष द्या, या दोन्ही संख्येचा गुणाकार करून घ्यायचा. छेद समान करण्याची जी कंडिशन असणार, या दोन्ही संख्येचा गुणाकार करून घ्यायचा. याला गुणेला जर आपण 5 घेतले तर खालच्याला गुणेला इथं 7 घ्यायचे. आता हे छेद समान जर केले तर 7 5 35, 7 5 35, दोन्ही ठिकाणी 35 झाले. आता वर 7 दोन्ही 14 प्लस 5 5 25. आता यांचा सर्वांचं जर बेरीज जर केली तर इथं होणार बघा, इथं येणार 9 आणि इथं येणार 3 छेदात 35. याला भाग जात नाही म्हणजे उत्तर आलं 39/35. आता हेच गोष्ट जर इथं जर केली तर इथं आपण गुणेला 8 करणार, वर 8 इथं 7 वर 7 छेदात 3 आले, 7 8 56. आता वरच्या याच्यात काय होणार, 8 9 72 प्लस 7 3 21. आता याच्यात काय होते लक्ष द्या, सरळ सरळ यांची बेरीज केली आपण, इथं आले 3 आणि 9 10 11 टोटल झाले 113/56. दोन्ही संख्येला एका संख्येला भाग जाते का, नाही जात. दोन्ही संख्येला एका संख्येला भाग जात नाही. उत्तर येणार तुमचं 113/56. आता खालच्या याच्यातनी जर म्हटलं तर लक्ष द्या, छेद समानी नाही आहे, पटीतनी नाही आहे, म्हणजे इथं काय कंडिशन होईल. एक मिनिट इथं 9 पाहिजे. कॅल्क्युलेशन मध्ये थोडंसं हे झालं बघा, इथं 2 आणि 1 3 7 7 आणि 2 9 म्हणजे इथं येणार 93/56. बरोबर. आता याच्यात बघा, इकडं याला 9 न गुणा, वर 9 न गुणा, याला 2 न गुणा, वर 2 न गुणा, याला 9 न गुणा, वर 9 न गुणा, म्हणजे आता 9 2 18 9 2 18 सर्व प्रत्येक ठिकाणी झाले. इथं येणार 18, वर 9 5 45 प्लस 4 2 8 प्लस 9 5 45. आता लक्ष द्या, 45 45 जर बघितलं तर 45 2 90 90 आणि 8 98 आणि छेदात येणार 18. आता याच्यात लक्ष द्या, या दोन्ही संख्येला एका संख्येला भाग जाते. मग आता 2 न भाग जाते, 2 न भाग जाते तर देऊन टाका. 2 9 18 1 2 2 चूक 8 पुढला 1 2 9 18 म्हणजे इथं आले 49/9. आता समोरच्या याच्यात जर म्हटलं, आता याच्यानंतर भाग जात नाही त्याला तिथं सोडून द्या. समोरच्या याच्यात जर म्हटलं तर छेद समान करा. इथं आहे 12, इथं 12 करण्यासाठी किती गुण चाल, इथं 12 करण्यासाठी 2 न, वर पण 2 न, इथं 4 ने, वर पण 4 ने, इथं 6 ने, वर पण 6 ने. छेदात आले तुमचे 12, इथं 6 प्लस 4 1 4 प्लस 2 प्लस 1 हे झाले 10 10 आणि 2 12 ने 13 म्हणजे उत्तर येणार 13/12. उत्तर गण. आता याच्यात बघा, आपल्याला छेद समान असताना, छेद पटीत असताना, छेद समान व पटीत नसताना या तिन्ही टाईपचे एकाच याच्यात सरळ सॉल्व्ह करायचे होते. आपण सरळच्या सरळ पूर्णच्या पूर्ण अपूर्णांक संख्येची बेरीज या सर्वांचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. आता याच्यानंतर जे आहे, याच्यानंतर समोरच्या याच्यात तुम्हाला अपूर्णांक संख्येची वजाबाकी, त्याच्यानंतरच्या याच्यात अपूर्णांक संख्येचा गुणाकार आणि त्यानंतरच्या याच्यात अपूर्णांक संख्येचा भागाकार अशा टाईपमध्ये व्हिडिओ मिळतील. ओके. आता तुमच्याकडे जर काही तुमचे ग्रुप वगैरे असेल तर त्या ग्रुपमध्ये हे व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समोरचा व्हिडिओ जे आहे तर आपण घेणार अपूर्णांक संख्यांची वजाबाकी. जशी आपण अपूर्णांक संख्येची बेरीज घेतली होती तशी ज्याच्यानी अपूर्णांक संख्येची वजाबाकी आहे. आता जिथं बेरीज करत होतो तिथं आपण डायरेक्ट आता वजाबाकी करणार. इथं काय कंडिशन होणार, तेच पहिल्यासारखं, छेद समान असताना, छेद पटीत असताना, छेद समान व पटीत नसताना, या तिन्हीमध्ये ते कंडिशन करायचे. आता समोरच्या याच्यात बघा, इथं काय दिलेलं आपल्याला 9/5 - 5/5. आता बघा, छेद समान आहे, छेद समान आहे तर छेद आला 5. आता याच्यात मी 9 मधून 5 मायनस केले. 9 मधून जर 5 जर गेले तर उरले किती तुमच्याकडे 4, छेदात आले 5 म्हणजे उत्तर काय येणार 4/5. ओके. आता याच्यात जर कदाचित अशी कंडिशन जर असली की या संख्या कधी अशी कंडिशन जर आली, इथं छोटी संख्या आली, इथं जर मोठी संख्या आली तर मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची आणि चिन्ह मायनस द्यायचं. पण इथं काही आवश्यकता नाहीये. इथं समोरच्या याच्यात बघा, छेद समान आहे, छेद समान किती झाला 8 न, बरोबर. आता इथं 19 मधून जर 5 गेले तर उरणार तुमच्याकडे 14.
या दोन्ही संख्येला पुन्हा भाग जाते, जसा भाग जाते तसा देऊन टाका. 2 न भाग जाते, 2 चूक 8 आणि 2 साती 14, म्हणजे उत्तर येणार तुमचं 7/4. बघा आता समोरच्या याच्यात इथं पण छेद समान आहे, 4 4 4. इथं येणार छेदात कॉमन 4. आता इथं काय होणार, 9 -5 -5. आता 2 वेळेस मायनस मायनस आले, काय कंडिशन होणार, मायनस मायनसची प्लस होणार. या दोघांची बेरीज झाली, या दोघांची बेरीज झाली पण चिन्ह मायनसचं लागणार. या दोघांची बेरीज झाली 10 पण कोणते, मायनसची. आता काय कंडिशन होणार की 9 मधून 10 गेले पाहिजे पण असे जात नाही. मग 10 मधून 9 मायनस करा म्हणजे उरणार किती, 1. छेदात किती, 4. तुम्ही लहान संख्येतून मोठी संख्या मायनस केली म्हणजे उत्तर येणार तुमचं -1/4. आता हेच कंडिशन समोरच्या याच्यात बघा. समोरच्या याच्यात बघा छेद समान आहे 5, इथं 5 टाकून द्या. वरच्या याच्यात इथं 15 -2 -7. आता बघा हे मायनस मायनस वाल्याची पुन्हा बेरीज झाली 7 8 9, हे टोटल झाले 9. आता चिन्ह लागलं मायनसचं, 15 मधून जर 9 गेले तर उरले किती तुमच्याकडे 6. छेदात किती, 5. आता सरळ सरळ याच्यातनी 15 मधून 9 चालले म्हणजे उत्तर येणार तुम्हाला 6/5. चला आता छेद पटीत असताना अपूर्णांक संख्येची बेरीज वजाबाकी पण छेद पटीत असताना आता हे सर्व छेद काय राहणार, एकमेकाच्या पटीत राहणार. इथं काय कंडिशन असेल, पटीत असेल तर लक्ष द्या. इथं 8 आहे, इथं 8 करण्यासाठी किती गुणणार, 2 ने. मग इथं जर 2 ने गुणलं तर वर पण 2 ने गुणायचं म्हणजे छेदात किती आले तुमचे 8. मग आता इथं 9 2 18 -5. आता इथं काय होणार लक्ष द्या, छेदातनी 8 आले जसे तसे, 18 मधून जर 5 गेले तर उरले किती तुमच्याकडे 13, म्हणजे उत्तर येणार तुमचं 13/5 13/8. आता समोरच्या याच्यात बघा, इकडच्या याच्यात छेद समान केला, इथं 9 आहे, इथं 3 आहे, छेद समान होणार 3 न, वर पण 3 न. मग छेदात काय होणार लक्ष द्या, छेदात येणार 9 वर 14 3 42 -3. आता छेदात येणार सरळ सरळ 9 आणि वरच्या याच्यात बघा 42 मधून 3 गेले म्हणजे उरले तुमच्याकडे 39. आता या दोन्ही संख्येला एका संख्येनं भाग जाते, जसा भाग जाते तसा भाग देऊन टाका. बघा 3 3 9, 3 1 3 3 3 9 म्हणजे आले 13/3. इथं तुमचं उत्तर खतम. आता याच्यातनी काय होणार लक्ष द्या, याच्यातनी छेद समान करायचा आहे, इथं 20 आहे, इथं 20 करण्यासाठी आपल्याला घ्यावं लागेल 2 ने गुणाकार करावा लागेल, याचा पण 2 ने आणि इथं 4 न, वर पण 4 न. छेदात किती आले, छेदात आले 20 बरोबर. आता 18 चूक 72 मायनस 3 2 6 -3. या दोघांची झाली बेरीज, या दोघांची बेरीज होणार 9. 72 मधून 9 गेले उरले किती 63. छेदात किती येणार 20 बरोबर. आता इथं 63/20 भाग जाते का कुठं, नाही जात. भाग जात नाही म्हणजे उत्तर येणार 63/20. समोरच्या याच्यात बघा इथे 14 आहे, इथे 14 आहे, इथं 14 करण्यासाठी 2 ने गुणा, वर पण 2 ने गुणा म्हणजे छेदात आले 14. इथं 9 2 18 -5 -3. या दोघांची बेरीज होणार, या दोघांची बेरीज होणार 8 पण मायनस. आता 18 मधून जर 8 गेले तर उरले तुमच्याकडे 10. छेदात आले 4. दुनियाला 2 न भाग जाते देऊन टाका. 2 पंच 10, 2 साती 14 म्हणजे उत्तर येणार 5/7. उत्तर खतम. आता इथे बघा छेद समान व पटीत नसताना आता इथं काय कंडिशन होणार लक्ष द्या. इथं जर छेद समान व पटीत नसताना दोन्ही नाही आहे, आता इथं छेद समान करायचा आहे तर याला 4 न गुणा, वर 4 न गुणा, याला 5 न गुणा, वर पण 5 न गुणा, झाले दोन्हीकडे 20 20 म्हणजे छेदात आले 20. आता इथं 5 5 25 -4 चूक 16. आता कंडिशन काय होणार लक्ष द्या, छेदात आले तुमचे 20 वर 25 मधून 16 गेले उरले किती तर बघा टोटल 9. आता याच्यातनी भाग जाते का, नाही जात. भाग जात नाही म्हणजे उत्तर काय येणार 9/20 बरोबर. आता इकडच्या याच्यात जर म्हटलं तर बघा इथं 30 आहे, इथं 30 करण्यासाठी कुठून गुणावं लागेल, इथं 30 करण्यासाठी 5 न गुणावं लागेल
वर पण 5 न, इथं 6 न, वर पण 6 न, म्हणजे छेदात आले 30. आता इथे लक्ष द्या, 6 6 36 मायनस 3 15 मायनस 3, या मायनस मायनस वाल्यांची बेरीज होणार, यांची बेरीज झाली 18 पण मायनस. आता 36 मधून 18 गेले, उरले किती 18, आणि छेदात किती आले 30. जसा जिथं भाग जाते तसा भाग देऊन टाका. 6 न भाग दोन्हीकडे जाते, देऊन टाका. साइन 3 18 आणि 6 पंच 30, म्हणजे उत्तर येणार 3/5. आता हेच कंडिशन इकडे बघा, इथं 18 आहे, इथं 18 करण्यासाठी किती गुणणार, इथं 18 करण्यासाठी 6 न गुणणार, वर पण 6 न गुणणार, इथं 3 न गुणणार, वर पण 3 न गुणणार. छेदात किती आले, छेदात आले 18. मग आता 3 दोन्ही 6 मायनस साइन दोन्ही 12 मायनस 5, या दोघांची बेरीज होणार, या दोघांची बेरीज जर झाली तर ती बेरीज झाली 17. आता 6 मधून 17 जात नाही, 6 मधून 17 जात नाही, तर 17 मधून 6 गेले, उरले 11, छेदात आले 18. लहान संख्येतून तुम्ही मोठी संख्या मायनस केली म्हणजे उत्तर येणार -11/18. आता हेच गोष्ट इकडे जर म्हणली तर इकडे आहे 32 16 4, इथं 32 आहे, इथं 32 करण्यासाठी 2 न गुणा, वर पण 2 न गुणा, इथं 8 न गुणा आणि वर पण 8 न गुणा, छेदात आले 32. आता बघा 9 72 मायनस 8 16 मायनस 3. आता या दोघांची बेरीज किती झाली, या दोघांची बेरीज झाली 19. आता एक काम करा, 72 मधून 19 गेले, सरळ सरळ जर काढता नाही आले ते सरळ सरळ काय म्हणायचं बघा, हे कंडिशन करायचं. 12 मधून 9 गेले, 3 राहिले, इथं एक इथं आला, इथं 5 राहिले, म्हणजे टोटल किती आले तुमचे 53/32. दोन्ही संख्येला एका संख्येत भाग जाते का, नाही जात, म्हणजे उत्तर येणार 53/32. बघा, या टाइप मध्ये आपण अपूर्णांक संख्येची वजाबाकी सॉल्व्ह करू शकतो. जर तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडले असेल तर समोर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, आणि काही अडचणी जर येत असेल तुम्हाला तर कमेंट पण करा. राहिलेला भाग जो आहे तो आपण पुढच्या ह्याच्यात बघू.